निघालेलो आहोत दिवे आगार बीच एक्सप्लोर करायला आणि रोड खूप सुंदर आहे। इथले रोड छोटे आहेत पण इतके छान आहेत, दोघं साइडने ग्रीनरी आणि मधून रस्ता खूप छान आहे। तर श्रीवर्धन मधून आम्ही जस्ट बाहेर निघालोय आणि दिवे आगारचा रस्ता घेतलाय आणि इथं मला वाटतं घाट असणार आहे। तर बघूया ह्या रस्त्यामध्ये आपल्याला काय काय एन्जॉय करायला आणि काय काय बघायला भेटतं। आणि मी आज थोडं मॅचिंग आहोत आम्ही दोघं। वाईट हे भारी आहे, लांब आहेत श्रीवर्धन पासनं पण खूप सुंदर आहे। गोव्यामधला जो फेमस रोड आहे ना डिअर जिंदगीमध्ये जो आहे तो जसा फेमस आहे, त्याच्या दोघं साईडला कोकोनट ट्री आहे, सेम तसाच असा रस्ता आहे मला इथंही बघायला भेटतोय। खूप सुंदर हा रस्ता आहे। तर आता आपण पोहोचलोय आरवीच्या बीचला आणि बीच बघा बिलकुल रोडच्या बाजूने आहे आणि एकदम क्लीन आहे, स्वच्छ आहे। इथं सुद्धा आपण एन्जॉय करू शकतो आणि व्हाईट सँड आहे इथे, खूप सुंदर आहे। आणि श्रीवर्धनकडनं दिवे आगारला जाताना मध्येच श्रीवर्धनपासून 10 मिनिटं पुढे आल्यावरती लगेच आहे हा बीच। आहे ना सुंदर व्ह्यू। तर हे बघा तिथून समोरनं आपण आलो आत्ता आणि इकडे गाडी आपण लावली आहे। तर किती सुंदर व्ह्यू हा की आपण गाडीने जातोय आणि मस्त बाजूने समुद्र व्ह्यू आहे, समुद्राचा व्ह्यू आहे, सी व्ह्यू आणि छान इव्हिनिंगच्या टाइमला खूप सुंदर वाटेल। इथं फोटो सेशन चाललंय कार्तिकचं, त्याचे पप्पा त्याचा फोटो घेत आहेत। हा खूप सुंदर, खूप सुंदर। अशा रस्त्यावरनं चालत जायला आणि सायकलिंग करायला कंटाळा येणार नाही अजिबात। खरंच मस्त रोड हा। दिवे आगार मध्ये पण रिसॉर्ट्स, हॉटेल्स, होमस्टे भरपूर आहेत आणि आपण आता आहोत दिवे आगार मध्येच आणि आपण आता चाललेलो आहोत सुवर्ण गणेश मंदिराचं दर्शन घ्यायला आणि रस्ता अप्रतिम,
अप्रतिम रस्ता आहे. फ्रेश फ्रेश कोकणचे आंबे पण आहेत. खूप छान असं गणपतीचं मंदिर, सुवर्ण गणेश मंदिर. सगळं रेड आहे खाली, एकदम कोकण स्टाईलमध्ये. आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. तिथे शॉर्ट कपडे घालून तुम्ही येऊ नाही शकत, त्यामुळे पूर्ण कपडे घालायला लागतात. प्रत्येक मंदिराची काहीतरी पुरातन कथा असते, तशीच ह्या मंदिराची देखील आहे. एका वाडीमध्ये सुपारीचं झाड लावत असताना 3 फूट खाली खड्डा खोदल्यानंतर एक पेटी सापडली. त्या पेटीमध्ये त्यांना ही गणपतीची भरीव मूर्ती सोन्याची तिथे त्यांना सापडली होती. सोन्याचे बाप्पा प्रकट झाले आणि दिवे आगार हे गाव पर्यटन स्थळ म्हणून उजेडात आले. खूप सुंदर हे मंदिर आहे. मला असं वाटतंय की ह्याचं पुन्हा बांधकाम करून वगैरे याला पुन्हा स्थापन केलेलं असावं, कारण खूप सुंदर आणि नवीनच असल्यासारखं हे मंदिर दिसतंय. पण खूप अप्रतिम आहे आणि खूप प्रसिद्धही आहे दिव्यागारमध्ये. तर तुम्ही कधी जर इकडच्या साईडला गेलात तर नक्की दर्शनाला या आणि गणपती बाप्पांचं दर्शन घ्या. खूप सुंदर मूर्ती आणि खूप सुंदर हे ठिकाणही आहे. दिव्यागार अजून एक्सप्लोर करावं म्हणून आम्ही थोडंसं अजून फिरलो आणि आम्हाला पुन्हा एक मंदिर दिसलं. इथले मंदिर जवळपास सेम असेच लाल दगडामध्ये बांधल्यासारखे आहेत. खूप सुंदर हे मंदिर दिसत होतं. खूप छान असं इथं रूपनारायण मंदिर आहे. ॲक्च्युली इथं व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही, त्यामुळे आता मी काढणार नाही जास्त, थोडं बाहेरूनच दाखवून देतो. पण खूप छान मंदिर आहे, कोकणी स्टाईल, लाल दगडांवरती, आणि खूप छान असं मंदिर आहे रूपनारायण मंदिर. परिसर पण खूप मोठा आहे. दिव्यागारला आल्यानंतर हे एक चांगलं मंदिर आहे दर्शन घेण्यासाठी. या मंदिरामध्ये भगवान विष्णूंची काळी संगमरवरी किंवा काळ्या खडकापासूनची असलेली मूर्ती आहे आणि खूप सुंदर हे मंदिर आहे. 2 मंदिरात आहेत हे, आणि एक विहीर आहे इथं. चला, तर आपण आलेलो आहोत एका अजून मंदिरात. त्याचं नाव आहे उत्तरेश्वर मंदिर, आणि हे मंदिर ऑलमोस्ट सेम आहे बघा. रेड दगडांनी बनवलेलं आहे, छान मस्तपैकी. सगळीकडे हे दिव्यांचं देखील आहे. छोटंसं पेट आहे त्यांच्यात लोकच वाटतं. कोकणातील प्रत्येक मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना, तो खूप सुंदर आहे. सर्व बाजूंनी नारळाची झाडं आहेत, हिरवीगार. दिव्यागारमध्ये मस्त त्या ठिकाणी थांबलो मी जेवायला. मस्त आणि दिव्यागारमध्ये गणपती मंदिराचं तसंच बाकीच्या देवांचं दर्शन घेऊन आता फायनली आम्ही आलेलो आहोत बीच साईडला. आणि आत्ता आम्ही निघालो आहोत बीचकडे.
तर समोरच पार्किंग होती, तिकडे आम्ही गाडी पार्क केली आहे आणि थोडंसं चालत आपण बीचकडे जाणार आहोत. मस्तपैकी गार हवा आहे ते आहे बीच साईडने. आणि तसे इथं गाड्या जाऊ शकतात, तर आम्ही आणली नाही गाडी, कन्सिडरिंग दॅट की बीच जागा ओली असते किंवा रेतू असते, तर त्याच्यात चाक बऱ्यापैकी फिरतं किंवा स्लिप होतं, त्यामुळे ते रिस्क नाही घ्यायची. तर बघा कसा बीच आहे दिव्यागार. मला इथं भरपूर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी दिसतात. ॲक्च्युली थोडा अजून 4च वाजले, त्याच्यामुळे थोडंसं ऊन आहे, त्यामुळे गर्दी आहे, पण तेवढी नाही. मे बी संध्याकाळ होईल तशी गर्दी अजून वाढेल, पण आहेत भरपूर आहेत. हे असं मोस्टली खेकडे पण करतात, पण आता हे कोणी केले माहीत नाही, पण असं तुम्हाला बीचवरती बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतं. आणि हा आहे दिव्यागारचा बीच. खूप दुपार आहे ॲक्च्युली. आम्ही सर्व मंदिरांचं दर्शन घेऊन झालं आणि त्यानंतर इथं आलो. तर आता वाजले 3:30 वाजलेत आणि 3:30च्या उन्हात आम्ही इथं आलेलो आहे आत्ता. तरी पण बरेच लोक आहेत, ग्रुपने आलेले. आणि इथं असे वॉटर राईड्स पण आहेत, आपण हे वॉटर राईड्स करू शकतो. थोडं लांब बघितलं ना आपण तर तिकडे वॉटर राईड्स चालू आहे आणि इकडे पण एक आहे. हे बघा, झूम केल्यानंतर इथं समोर दिसतंय वॉटर राईड्स करतायत. तर असं इथं आपण वॉटर राईड्स करू शकतो, ज्या इथं आहेत त्या ह्या सगळ्या वॉटर राईड्स आपण करू शकतो. कॅमल रायडिंग पण आहे इथे, तुम्ही कॅमल रायडिंग पण करू शकता. थोडं हवेचा खूप आवाज येत असेल, कारण समुद्र किनारा आहे आणि खूप हवा चालू आहे, त्यामुळे हवेचा खूप आवाज येतोय. कोकण म्हणजे स्वर्ग असं मी कुठेतरी ऐकलं होतं आणि खरंच कोकण म्हणजे स्वर्गच आहे. मलाही हे फील झालं. सर्वत्र पसरले निळ्या सागराची निळाई, कोकण आणि कोकणाची हिरवाई, अजब आहे हिरव्या दागिन्यांची नवलाई. कोकण, माझ्या आठवणीतलं कोकण, मन प्रसन्न करणारं कोकण, अथांग समुद्र म्हणजे कोकण, नारळी पोकळीच्या बागा म्हणजे कोकण, मुसळधार पाऊस म्हणजे कोकण, हिरवीगार भाताची खाचरं म्हणजे कोकण.
कोकण माझ्या आठवणीतलं कोकण, मन प्रसन्न करणारं कोकण. विहिरीचे पाणी म्हणजे कोकण, आंबा फणस काजू म्हणजे कोकण, डोंगर दऱ्या म्हणजे कोकण, जांभूळ करवंद म्हणजे कोकण. कोकण माझ्या आठवणीतलं कोकण, मन प्रसन्न करणारं कोकण. कष्टाळू माणसं म्हणजे कोकण, आपुलकी म्हणजे कोकण, कधी न विसरता येणारं कोकण, महाराष्ट्र शान असं माझं कोकण. दिवेआगार बीच एक्सप्लोअर करून आणि दिवेआगार येथील सगळे मंदिरांचं दर्शन घेऊन आता आम्ही पुन्हा निघालेलो आहोत आमच्या हॉटेलकडे, म्हणजे श्रीवर्धनकडे. खूप सुंदर दिवेआगार आणि दिवेआगारला जाण्याचा हा रस्ता आहे. मन खूप प्रसन्न झालं आणि मनामध्ये भरपूर आठवणी आणि भरपूर काही गोष्टी मनामध्ये घेऊन आम्ही निघालेलो आहोत पुन्हा हॉटेलकडे. तर हा होता आमचा कोकणातला तिसरा दिवस आणि आमचा दिवस खूप छान आणि मजेत गेलेला आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला जर प्लॅन करायचा असेल तर आमच्या ब्लॉगच्या मदतीने तुम्ही प्लॅन करू शकता आहात कोकणात यायचा. तसेच तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा काहीतरी उपयोग होऊ शकतो. आणि अजून पुढे काहीतरी आहेच ते बघण्यासाठी स्टे ट्यून. नेक्स्ट ब्लॉगची वाट बघा, लवकरच तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येऊ. तर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. टेक केअर, बाय बाय.